नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऑलिम्पिक कुस्तीच्या 74 किलो वजनी गटात पदकाचा प्रबळ दावेदार समजला जाणारा कुस्तीपटू नरसिंग यादव याची ऐन ऑलिम्पिकच्या तोंडावर उत्तेजक द्रव्य चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याच्या लघवीमध्ये मिथॅन्डेनॉन नावाचं एक उत्तेजक द्रव्य आढळून आलंय. नरसिंग यादव खरं तर गेली 15 वर्ष कुस्ती खेळतोय आणि त्यात कधीही अशा प्रकारे उत्तेजक द्रव्य चाचणीमध्ये तो दोषी आढळलेला नव्हता. आणि असा नरसिंग यादव ऐन ऑलिम्पिकच्या तोंडावरती उत्तेजक द्रव्य सेवन कसं करू शकतो असा साहजिक प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. आणि आता या प्रकरणी एका अल्पवयीन पैलवानाला सुद्धा अटक करण्यात आली आणि त्यामुळे नरसिंग विरुद्ध हे षडयंत्र आहे जवळपास स्पष्ट झालंय. पण हे सगळं करतंय कोण? देशाच्या अस्मितेसोबत कोण खेळतंय? कारण नरसिंग यादव आज ऑलिम्पिकला जाणार आहे, आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे, देशाची अस्मिता आहे तो, त्याच्यासोबत असं षडयंत्र कोण करतंय? हाच प्रश्न या निमित्ताने पुढे आलेला आहे आणि आज आपला चर्चेचा विषय हाच आहे. त्यासाठी माझ्यासोबत आहेत नरसिंग यादव यांचे मोठे भाऊ विनोद यादव, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कुस्तीचे पंच तसंच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे तांत्रिक सचिव दिनेश गुंड आपल्यासोबत या चर्चेत असणार आहेत. त्याचबरोबर हिंद केसरी दीनानाथ सिंग हे देखील आपले विचार मांडतील आणि प्रिव्हेंटिव्ह अँटी डोपिंगचे उपाध्यक्ष डॉक्टर आशिष बाभुळकर जे यापूर्वी नाडाचेही सदस्य राहिलेले आहेत तेही अगदी काही वेळा त्या चर्चेत सहभागी होत आहेत. मला सगळ्यात पहिल्यांदाच जायचंय विनोद यादव यांच्याकडे. विनोद, ज्या वेळेला हे आरोप झाले त्यावेळेला हे षडयंत्र आहे असा संशय तुम्हाला कशामुळे आला होता? मैडम, ये तो सभी को मालूम है कि नरसिंह के साथ में षड्यंत्र हुआ है, क्योंकि ये चीज खुल के सामने आ रही है कि नरसिंह को रियो जाना था, नरसिंह के रूम पार्टनर को रियो नहीं जाना था, जो संदीप यादव है ना, उसको कोई कंपटीशन खेलना था. जब संदीप को कोई कंपटीशन नहीं खेलना था तो वो इस ड्रग को क्यों लेगा? और जब दोनों के सैंपल, दोनों रूम पार्टनर है, जो चीज नरसिंह ने खाई है वो चीज संदीप ने खाई है, तो ये चीज खुल के सामने आ रही है कि दोनों के सैंपल में वही चीज पाई गई है. तो ये खुल के सामने आ रही कि कोई उनको खाने में कुछ न कुछ मिलाया है, खाने या पीने में किसी चीज में, तभी उनको मतलब उनको इस तरीके से फंसाया गया है. दिनेश गुंड सर, एकूणच ही परिस्थिती पाहता आहे कुठेतरी नरसिंग विरोधातलं षडयंत्र आहे अशी कुणकुण पहिल्या दिवसापासून सुरू आहे. पण हे अशा प्रकारचं षडयंत्र का होत आहे महाराष्ट्राच्या खेळाडूंबरोबर? असं पाहिलं गेलं तर महाराष्ट्राच्या खेळाडूंवर बऱ्याच वेळा पूर्वी अन्याय आहे. श्रीपती खंचनाळे ज्या वेळेला हिंद केसरी स्पर्धेला दिल्लीला गेलेले होते तेव्हापासूनचा आपण जर इतिहास पाहिला तर महाराष्ट्रीयन मल्लांना नेहमी दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. आणि नरसिंग यादवही कदाचित अशाच एका षडयंत्राचा बळी असू शकतो. याची खूप मोठी कारणं आपल्या समोर आलेली आहेत. जसं आता नरसिंगच्या मोठ्या भावानं सांगितलं की रूम पार्टनरच्या दोघांच्याही टेस्टमध्ये सेम घटक निघतायत. त्याचप्रमाणे दुसरी महत्वाची गोष्ट की नरसिंग यादव ज्या वेळेला 9 आणि 10 जुलैला माद्रिद स्पेन या ठिकाणी ग्रँड प्रिक्स नावाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला गेला, त्यावेळेला त्याची कांस्य पदकाच्या वेळेला डोपिंग झाली, त्यावेळेला तो काही त्या ठिकाणी पॉझिटिव्ह मिळालेला नाहीये. आणि याच्याही अगोदर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा प्रदीर्घ अनुभव आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने त्यावेळेला त्याची डोप टेस्ट झालेली आहे. कुठल्याही डोप टेस्टमध्ये नरसिंग अद्याप सापडलेला नाही. आणि आता मात्र ऐन ऑलिम्पिकच्या स्पर्धा तोंडावर आलेला असताना तो सापडतोय. निश्चितपणे थोडी संशयाची पाल सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये सुद्धा चुकचुकणं साहजिक आहे. कुठेतरी हे एक लॉबी पॉलिटिक्स आहे कुस्तीमधलं असं वाटतं दिनेश सिंगजी, माफ करा दीनानाथजी, हे कुठेतरी एक लॉबी पॉलिटिक्स आहे कुस्तीमधलं जे खूप काळांपासून अशा खेळाडूंना त्रास देत आलंय असं वाटतं दीनानाथजी? हो जी, और जी बहुत पुरानी बात है. बहुत पहले से हा पूर्वीपासून म्हणजे मारुती माने किंवा अंतलकर, खंचनाळे पहलवान, हा जे जुने पहलवान सुद्धा फॉरेनच्या सिलेक्शन ट्रायल पासून असं त्यांना सतत त्रास झालेला आहे. काही नवीन विषय नाही आहे. हा विषय खूप जुना है. अब ये बात क्या है कि हम जूने दर्द को लेकर नए दर्द को मिलाकर हम दुखी हो जाएं, इसी बात है. हमें यह सोचना जरूरी है कि इस पहलवान को न्याय मिलना बहुत जरूरी हो गया है. एक बात तो ये भी है कि पहले कभी ऐसा नहीं हुआ कि महाराष्ट्र के संकट के समय दिल्ली और पंजाब, हरियाणा कभी इतने जोर से कभी नहीं खड़े हुए. नरसिंह के साथ इस बार सबके सब खड़े हो गए. ये भी एक अनहोनी बात थी. तो इस अनहोनी बात में कहीं ऐसा भी लगा था कि होनी की एक शंका थी, जो होनी की शंका थी वो सामने आ गई. आणि असं घडायला नको होता. आता तो पैलवान तयारीला आहे
ऑलिम्पिकला जाण्यासाठी आणि ऑलिम्पिकच्या अगोदर तो औषध घेईल असा मलाही वाटलं नाही, कारण तो चरित्रवान पहलवान है, हो. एक सज्जन पहलवान है और ऐसा कभी गलत काम नहीं कर सकता है। प्रश्न ये है कि आप सब लोग अभी जितने हमारे मान्यवर लोग हैं वो आदरणीय लोगों से हम ये चाहते हैं कि महाराष्ट्राच्या कुस्तीला कुठेतरी न्याय मिळू द्या, बस आमची एवढी इच्छा आहे। दिनेश गुंड, यामध्ये नर्सिंगला न्याय मिळावा असं सगळ्याच जणांना वाटतंय, कारण यामध्ये षडयंत्र आहे कुठेतरी अशी प्रत्येकाला शंका येते। नर्सिंगला न्याय मिळण्याचे चान्सेस यामध्ये किती आहेत, म्हणजे त्या काय काय प्रयत्न यामध्ये काय काय होऊ शकतं? ज्या पद्धतीनं सोनीपतवरनं बातमी आपल्याकडे येते की नर्सिंगच्या जेवणामध्ये मिळावट झाल्याचे आता सीसी फुटेज तपासले जात आहेत। बर. दोघा रूम पार्टनरच्या आहारामध्ये एखादं डोपिंगच्या बाबतीत आढळणारं घटक सारखं मिळणं ही एक षडयंत्राची फार मोठी म्हणजे साक्ष ठरेल। दुसरी महत्वाची गोष्ट की नर्सिंग आत्ता जस्ट जुलै महिन्यामध्ये ग्रँडप्रिक्स स्पर्धेमध्ये कांस्य पदक घेऊन आला, त्या ठिकाणी तो डोपिंग मध्ये दोषी आढळलेला नाहीये। वारंवार नर्सिंगच्या 3-4 वेळा या ठिकाणी डोपिंगच्या टेस्ट होत आहेत। या सगळ्यावर जर आपण प्रकाश टाकला तर 100% असं म्हणता येईल की नर्सिंगच्या बाबतीत हे जाणून बुजून केलेलं कृत्य ठरतंय। आणि नर्सिंग सारखा एक अतिशय म्हणजे मी त्याला सब ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेपासून पाहत आलोय, अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेला मी त्याच्या समवेत होतो, अतिशय जवळून मी त्याला लहानपणापासून पाहिलेलं आहे। आणि या खेळाडूच्या अंगातल्या सगळ्या गुणांचा जर अभ्यास केला, महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्येचा तो सलग 3 वर्षाचा केसरी पदाचा प्रबळ दावेदार, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधल्या त्याच्या जिंकलेल्या पदकांची संख्या, हा जर सर्व आलेख आपण पाहिला तर नर्सिंग सारखा खेळाडू असं कधीच करू शकत नाही। आणि म्हणून 100% नर्सिंगच्या बाबतीत रचलेलं हे एक षडयंत्रच आहे, हे अगदी म्हणजे मनापासून सांगावं असं वाटतं। विनोद यादव, यामध्ये नर्सिंग ज्या ठिकाणी राहत होता सोनीपतला, म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया साईचं ते सेंटर आहे, तर साईच्या सेंटरमध्ये अशा प्रकारची गोष्ट घडणं हे किती गंभीर आहे? म्हणजे यामध्ये खूप वरपर्यंतचे हात गुंतलेले असू शकतात असं वाटतं? हाँ जी, इसमें तो मतलब जिस तरीके से नर्सिंग का 1 महीने में 3-3 बार डॉग टेस्ट हुआ है, और इससे पहले वो जब अब खेलने जा रहे थे तो इससे पहले भी उनका डॉग टेस्ट हुआ था, लेकिन उसमें कुछ मतलब पॉजिटिव नहीं आया। तो ये कहीं ना कहीं मतलब इसमें वो बड़े लोगों का हाथ है कि उसको इस चीज में फंसाया गया है। डॉक्टर आशिष बाभुळकर सध्या आपल्यासोबत आहेत, जे कॉमनवेल्थ युथ गेम्सचे प्रिव्हेंटिव्ह अँटी डोपिंगचे उपाध्यक्ष होते, नाडावरती ते सदस्य राहिलेले आहेत। डॉक्टर बाभुळकर, यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने पुढे येते, डोपिंगला अशा प्रकारे खेळाडू बळी पडत असतात। डोपिंग ही खरं तर खूप गंभीर गोष्ट आहे, काही खेळाडू ते जाणून बुजून करत असतील, मात्र अशा प्रकारे खेळाडू बळी ज्या वेळेला पडतात त्यावेळेला त्यांचं काय होतं पुढे? हे तुम्ही म्हटला तसं अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की हा असा विचित्र प्रसंग आपल्या समोर आलेला आहे। आणि नरसिंग यादवची केस ही जरा गुंतागुंतीचीच आहे। डोपिंगमध्ये दर 10 वर्षांनी काहीतरी नवीन प्रकार घडत असतात। आमचा समज होता जेव्हा आम्ही कॉमनवेल्थ गेम्सला अँटी डोपिंगचे प्रशिक्षण देत होतो तेव्हा तोपर्यंत म्हणजे 20 वर्षापूर्वी असं असायचं की खेळाडू बाथरूममध्ये जाऊन दुसऱ्याचं युरिन सॅम्पल घेऊन द्यायचा वगैरे, तर त्या सगळ्या याच्यावर आम्ही बरीच मात केली होती, कारण डोपिंग कलेक्ट करायचे सॅम्पल्स वगैरे हे आता एकदम सील प्रूफ असतात आणि ते सुद्धा स्वतः विटनेसच्या समोर दिले जातात। त्यामुळे तो विषय सगळा सॉल्व्ह झाला होता आणि हे नवीनच काहीतरी पुढे येत आहे की कोणाच्या तरी सॅम्पल्स कंटॅमिनेट होत आहेत। तर माझ्या मते अशी परिस्थिती पहिल्यांदाच नजरेस येते, तर हे खूप सिरियस आहे आरोप। यामध्ये आता या ठिकाणी हे जी मेथॅन्डिओनिन म्हणून जे औषध आहे, हां बोला, तुमचा मुद्दा पूर्ण करा डॉक्टर। हो, हा मेथॅन्डिओन म्हणून जे औषध आहे त्याची 10 मिलीग्रॅमची गोळी जरी घेतली मी आज, तर तिसऱ्या दिवशी 4थ्या दिवशी लगेच ते युरिनमध्ये डिटेक्ट होणार आहे। त्यामुळे असं नाही की आपल्याला सातत्याने 1-1 महिना त्याला कंटॅमिनेट करायला पाहिजे म्हणजे मग त्याचं युरिन सॅम्पल पॉझिटिव्ह येईल। सो डिटेक्शनच्या ज्या टेस्ट आहेत नाडाकडे त्या अतिशय संवेदनशील आहेत।
अशा प्रकारे आता त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, हे त्याच्या शरीरामध्ये पुढचे किती काळ राहू शकतं, म्हणजे तो ऑलिम्पिकला जाऊ शकतो का? हो, नाही, तो ऑलिम्पिकला नाही जाऊ शकत, कारण एकदा टेस्ट पॉझिटिव्ह आली ना तर ते नियमबाह्यच होतं डायरेक्टली. कारण ऑलिम्पिक्सला एकदा स्टेट गव्हर्नमेंट किंवा नॅशनल गव्हर्नमेंट टेस्ट पॉझिटिव्ह घेतली तर तो इंटरनॅशनल रिप्रेझेंटेशन करूच शकत नाही. कारण एकदा शरीरात डिटेक्ट झालाय तर त्याला तो अनफेअर ऍडव्हान्टेज मिळालेला आहे आता, आणि आपण ऑलिम्पिक्सच्या अगदी 1 महिन्याच्या अंतरावर आहे. त्यामुळे मला नाही वाटत त्याची ऑलिम्पिक्सची काही सिलेक्शन होऊ शकतात, कारण ते नियम अतिशय कडक आहेत. बर, आणि परत यांची इन्क्वायरी कमिटी वगैरे जेव्हा येईल तेव्हा त्याचं रिपोर्ट येईल, त्याला पण वेळ आणि अवकाश लागेल अजून. त्यामुळे ही केस अजून गुंतागुंतीची होते. हे जे ड्रग आहे, आज नरसिंग यादव याचा एक इंटरव्ह्यू आला होता, त्यामध्ये सांगितलं की हे ड्रग जनरली, म्हणजे जर मला जाणून बुजून डोपिंग करायचं असतं तर हे ड्रग मी घेतलं नसतं, कारण हे माझ्या कुठच्याच कामाचं नाहीये. अशा केसमध्ये त्याला एक एक्सेप्शन म्हणून कन्सिडर केलं जाऊ शकतं का, किंवा त्याच्यासोबत ही कॉन्स्पिरसी झाली म्हणून त्याला एक्सेप्शन म्हणून कन्सिडर केलं जाऊ शकतं? डॉक्टर बाबुळकर, ऐका ना, तुम्ही मुद्दा जो घेतलाय ना हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. नरसिंग यादव जे म्हणतोय ते अगदी योग्य आहे की मला ते घेण्यात काही फायदा नाही, पण त्याच्या मागचं जे प्रिन्सिपल आहे ते जरा समजावून घ्या. नरसिंग यादवनी आज जे सांगितलंय, विधान केलंय की त्याचं वजन आज 80 किलो आहे, त्याची कॅटेगरी 76 kgची आहे. हे औषध घेतल्याने त्याच्या शरीराला फायदाच होणार आहे, त्याची शक्ती वाढणार आहे, त्याच्या परफॉर्मन्समध्ये उत्तेजक पदार्थ येणार आहेत आणि त्याचा फायदा होणार आहे त्याला, पण त्याचं वेट गेन पण होणार आहे. त्यामुळे तो कॅटेगरीच्या बाहेर फेकला जाणार आहे. तर नर्सिंगचं म्हणणं अगदी योग्य आहे की त्याला जर परफॉर्मन्स एनहान्समेंटसाठी घ्यायचं होतं हे, तर त्यांनी हे ड्रग घेतलं नसतं, कारण त्याच्या कॅटेगरीच्या बाहेर फेकला जाईल तो. त्याला किंबहुना आज त्याचं वजन कमी करून त्याच्या कॅटेगरीत सामील व्हायला पाहिजे. याच्यामुळे या एकट्या विधानामुळे त्याच्या आरोपाला दुजोरा मिळालेला आहे. पण या औषधाचा त्याला फायदा होत नाही हेच म्हणणं चुकीचं आहे. या औषधाचा फायदा होणारच आहे, कारण तो हेल्थ बेनिफिट पॉझिटिव्ह मिळणारच आहेत त्याला. समजलं का? बर, तर नर्सिंगचं विधान काय ते समजून घ्या. डॉक्टर, तुम्ही राहाच आपल्यासोबत दीनानाथजी आहेत, हिंद केसरी. दीनानाथजी, यामध्ये एक जर असं बघितलं की यामध्ये एक अल्पवयीन पैलवान, एक मायनर पैलवान पकडलेला आहे की ज्याने अशा प्रकारे त्याचं जेवण हे कंटॅमिनेट केलेलं आहे, त्याच्यासोबत खिलवाड केलेला आहे असं समोर आलेलं आहे. आणि हा पैलवान जो आहे तो तिथला छत्रसाल आखाडा आहे त्या आखाड्याचा आहे. कोइन्सिडेंटली आरोप सध्या असे आहेत, कोइन्सिडेंटली असं होतंय की छत्रसाल आखाड्यामधला हा जो पैलवान पकडलाय, ज्याच्यावरती आरोप आहेत अशा प्रकारे त्याच्या खाण्यामध्ये मिळावट केल्याचे, तो छत्रसाल आखाडा सतपाल यांचा आहे, जे सतपाल सुशील कुमार यांचे प्रशिक्षक आहेत. ही लिंक कुठेतरी सुशील कुमारकडे या कॉन्स्पिरसीमध्ये बोट करते दीनानाथजी? नहीं जी मैडम जी, बात ऐसी है कि किसी पहलवान को नाम लेकर हम आरोप करें तो ठीक नहीं लग रहा है हमको, लेकिन हम ये जानना चाहते हैं, या हमारा ये कुश्ती जगत जो है, हमारी जो एक खेल की दुनिया है, आज ये खेल की दुनिया इस प्रकरण से बहुत उदास हो गई है, और उस उदासी का सबसे बड़ा कारण कौन है, इसका इंक्वायरी कहीं होना चाहिए ना. जैसे वो कह रहा है कि ह्या विषयाचे सीबीआई चौकशी होऊ द्या. अरे मग असं जर घडत असेल, छत्रसालचा कोणतरी पैलवान असेल आणि त्या निमित्तानं जर हा आरोप घडत असेल, तसा असेल तर इन्क्वायरी झाल्यानंतर थोडासा ते सत्य तरी बाहर येईल. और मैडम जी, हमें ये इस बात की बहुत खुशी होगी जबकि हमारे इस खेल की दुनिया की उदासी दूर हो जानी चाहिए. उस पहलवान को न्याय मिलना चाहिए. महाराष्ट्राच्या कुस्तीगीरांना हम ये समझना चाहिए ना, लोगों को भी समझना चाहिए कि अच्छे दिन आ गए. अच्छे दिन कैसे आएंगे? जब ऐसे ही होता रहेगा तो अच्छे दिन महाराष्ट्र के कुस्तीगीरों को नहीं आएगी. इसलिए उसको न्याय मिलना चाहिए, बहुत जरूरी हो गया है. विनोद यादव आपल्यासोबत. विनोद, आता डॉक्टर बाबुळकर यांनी सांगितलं की अशा प्रकारे डोपिंग टेस्ट त्याची पॉझिटिव्ह आलेली आहे, त्यामुळे ऑलिम्पिकच्या नियमानुसार तो आता ऑलिम्पिकला खेळू शकणं या गोष्टीची शक्यताच धूसर झालेली आहे, किंबहुना नाहीच्या बरोबर आहे. अशामध्ये नर्सिंग काय करणार, म्हणजे एक कुटुंब म्हणून तुम्ही काय करणार या संदर्भात? मैडम, अभी तो मुझे ये आशा है नाड़ा से कि नर्सिंग को वो इस चीज से बाइज्जत बरी करेंगे, क्योंकि
मतलब ये सब सामने आ रहा है कि उसके जो उसका रूम पार्टनर है उसके सैंपल में भी ये चीज मिली है और उसका 1 महीने में 3 बार डॉप टेस्ट लिया गया है। और ये तीसरी चीज है कि जो बच्चा उनके खाने में मिलावट कर रहा था वो भी पकड़ा गया है। तो ये चीज नाडा को समझनी चाहिए और उसको इस चीज में से बाइज्जत बरी करनी चाहिए और उसको ओलंपिक भेजा जाना चाहिए। बर, दिनेश गुंड, महाराष्ट्रातल्या पैलवानांसोबत किंबहुना महाराष्ट्रातल्या खेळाडूंसोबत हे असं होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। 84 साली आपले सारंग नावाचे जे पैलवान होते, ज्यांनी जवळपास सगळ्याच पैलवानांना त्यांच्या वजनी गटातल्या चितपट केलेलं होतं, मात्र आणि त्यावेळेला ते ऑलिम्पिकला जाणार हे जवळपास निश्चित झालेलं असताना सुद्धा त्यांच्या विरोधात म्हणजे ज्या वेळेला ऑलिम्पिकची यादी लागली त्यावेळेला हरियाणात किंवा पंजाब त्या बाजूचा एक पैलवानाचं नाव त्यामध्ये होतं ज्याला सारंग यांनी चितपट केलं होतं। महाराष्ट्रातल्याच खेळाडूंसोबत हा असा अन्याय का होतोय? लॉबी पॉलिटिक्स आहे कुस्तीमधलं? एकंदरीत सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर तुम्ही बोललात त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या खेळाडूंवर याही पूर्वी अन्याय झालेले आहेत। जसं मी सुरुवातीलाच नमूद केलं होतं की श्रीपती खंचनाळे यांना हिंद केसरीची लढत दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांकडे जाऊन निर्णायक व्हावी यासाठी याचना करावी लागली किंवा विनंती करावी लागली, हे त्यातलंच एक उदाहरण आहे। म्हणून महाराष्ट्रातल्या कुस्तीगिरांवर अन्याय होतोय हे इतिहासापासून आपण पाहतच आलेलो आहोत। उत्तरेच्या सगळ्या राज्यांचं संघटनेवर प्रभुत्व असल्यानंतर आणि एक हाती सत्ता ज्या वेळेला जाते त्यावेळेला असं याही पूर्वी घडत आलेलं आहे आणि ते घडू नये म्हणून आताचे सगळे उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस यांनी ज्या क्षणी ही बातमी हाती आली त्याच क्षणी लगेच पंतप्रधान, क्रीडा मंत्रालय, भारतीय कुस्ती महासंघ यांच्याशी तातडीने पत्रव्यवहार केला आणि नर्सिंगच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक मोठा लढा हाती घेतला। आणि मला असं वाटतंय की जवळजवळ आपण या लढ्यामध्ये आता नक्की यशस्वीतेच्या वाट्यावर आहोत, कारण नर्सिंगनं जे डोपिंग केलेलं आहे हे स्वतः न करता त्याच्या आहारामध्ये जाणून बुजून मिसळून केलेलं आहे। ही ज्या वेळेला बाब स्पष्ट होईल त्यावेळेला नाडाला निश्चितपणे त्यांचा निर्णय बदलावा लागेल अशी आम्ही सगळी मंडळी आशा करत आहोत। बर, डॉक्टर, या केसमध्ये जसं आता दिनेश गुंडे यांनी सांगितलेलं आहे की हे षडयंत्र असल्याचं जर समोर आलं तर नाडा आपला निर्णय बदलू शकते का? आणि त्यालाच जोडून आणखी एक प्रश्न की अशा प्रकारे एखादा खेळाडू ज्यावेळेला कॉन्स्पिरसीचा शिकार होतो आणि त्याच्यामध्ये असं ज्याला आंतरराष्ट्रीय संघटनेने बॅन केलेले आहेत अशी औषधी उत्तेजक द्रव्य जेव्हा आढळून येतात त्याला काही अँटीटोड असतो का जेणेकरून तो खेळाडू पुढे खेळू शकेल? असतो, कारण वाडाकडे त्याचं पॅनल असतं, तुम्हाला त्याचे कंप्लेंट कडून वाडाची कमिटी बसते आणि त्याचं सगळं शहनिशा करते। पण पहिले ते वाडाच्या हातात आहे, नाडाच्या हातात अजिबात नाहीये, तर ते इंटरनॅशनल समितीच्या हातात आहे। त्यामुळे नाडानी तसं रेकमेंड करावं, आपल्या गव्हर्नमेंटनी रेकमेंड करावं, मग वाडाची बॉडी बसेल, मग ते फार उच्च लेव्हलचे आंतरराष्ट्रीय जजेस बसतात, त्या सगळ्याला ते कॉन्स्टिट्यूट करून ते सगळं त्याचा अहवाल सादर व्हायला कदाचित ती सगळी जरा किचकट प्रक्रिया आहे। पण मग त्याच्या कुटुंबियांना आपण काय सांगता येईल म्हणजे आपल्याला की अशा प्रकारे म्हणजे प्रयत्न केला तर आज नरसिंग यादव ऑलिम्पिक खेळू शकतो का? एकदम हाय लेवलचे उच्च दर्जाचे सगळी धावपळ करून नरसिंग यादव ऑलिम्पिक खेळण्याचे चान्सेस आहेत का? कठीण प्रश्नांना सोपी उत्तरं नसतात, पण अर्थातच नरसिंग यादवने अजिबात आशा सोडायला नको, कारण एकतर तो भारताचा एक खूप प्रॉमिसिंग खेळाडू आहे। आपण सगळ्यात पहिले म्हणजे एक खूप हाय लेवलची कमिटी बसवायला पाहिजे जी निष्पक्ष असेल, ज्याच्यात सर्व प्रकारचे विशेषज्ञ असतील, स्पोर्ट्सचे असतील, अँटी डोपिंगचे असतील, न्यूट्रिशनचे असतील आणि जजेस असतील, आणि ती हाय लेवल कमिटीनी त्याचा निष्पक्ष आणि संवेदनशील विचार करून मग लवकरात लवकर त्याचं उत्तर द्यावं। एवढंच नव्हे तर याच्या पुढे ह्या अशा गोष्टी होणार नाही याच्यासाठी तोडगा पुढे द्यायला पाहिजे, कारण एखाद्या खूप होतकरू आणि टॅलेंटेड प्लेयरचं असं नुकसान होता योग्य नाही। नक्कीच। दिनेश गुंड आपल्यासोबत आहे। दिनेश गुंड, यामध्ये एक गोष्ट इतकी गंभीर आहे की साई म्हणजे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं सोनीपतचं सेंटर जे कुस्तीगिरांची पंढरी समजलं जातं त्या ठिकाणी आपल्या एका ऑलिम्पिकचा पदकाचा दावेदार समजणाऱ्या खेळाडूसोबत असं होतंय, म्हणजे साईमधली खेळाडूंची सुरक्षा ही रामभरोसे आहे असंच समजायचं?
निश्चितपणे या बाबीकडे फार गंभीर्याने पाहण्याची गरज आहे. कारण ज्या वेळेला एखादा खेळाडू ऑलिम्पिक सारख्या अतिशय प्रतिष्ठेच्या जागतिक स्तरावरच्या स्पर्धेमध्ये पदक मिळवणारा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याच्या सुरक्षतेच्या बाबत जर ही अशी भूमिका असेल तर निश्चितपणे ही खेदजनक गोष्ट आहे. खेळाडूचा आहार, खेळाडूची निवास व्यवस्था, खेळाडूची प्रशिक्षणाची सर्व व्यवस्था अतिशय चोखपणे पार पाडण्याची जबाबदारी ही स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाची होती. आणि निश्चितपणे आता या प्रकरणाचा छडा लागल्यानंतर असं म्हणता येईल की या व्यवस्थेमध्ये कुठेतरी कमतरता होती, म्हणूनच नर्सिंगच्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे. विनोद यादव, यामध्ये एक मुद्दा असा आहे की नर्सिंगला यामध्ये न्याय मिळावा ही आमच्या सगळ्यांचीच आशा आहे, कारण नर्सिंग आम्हाला पदक मिळवून देणार यावर सगळ्यांचाच आत्मविश्वास आहे. जस्ट इन केस नर्सिंगला आज जर न्याय मिळू शकला नाही, त्याची ऑलिम्पिक वारी हुकली, तर तुम्ही काही कायदेशीर पावलं उचलणार आहात का या बाबतीत? मैडम, ऊपर वाला तो पहले ना करे कि ऐसा कुछ नर्सिंग के साथ हो और उसके साथ में जो हो वो अच्छा हो. हम नहीं चाह रहे हैं कि मतलब नर्सिंग ओलंपिक ना जाए. हमारी यही ऊपर वाले से दुआ है अभी भी कि नर्सिंग के साथ में न्याय हो और वो ओलंपिक जाए और देश के लिए कुछ अच्छा करे और देश के लिए मेडल जीत के लाए. लेकिन जहां तक बात है कि अगर नहीं गया नर्सिंग, हम नहीं के बारे में तो अभी तक हम सोचे ही नहीं है, तो उस बारे में हम आपको कुछ बोल नहीं सकते हैं. अभी तक तो हम सोच रहे हैं कि नर्सिंग जरूर नाही, तो ऑलिम्पिकला जावा ही सगळ्यांचीच इच्छा आहे, पण तो ऑलिम्पिकला गेला किंवा नाही गेला त्याच्यासोबत हे षडयंत्र झालेलं आहे. तो ऑलिम्पिकला जरी गेला तरी सुद्धा तुम्ही याबाबत कायदेशीर मदत शोधणार आहात का? काय बोलला मॅडम, आपला आवाज बरोबर नाही. नरसिंग यादव याच्यासोबत कॉन्स्पिरसी झालेली आहे अशी शंका सगळ्यांनाच आहे. या सगळ्यातून सही सलामत सुटून जर तो ऑलिम्पिकला गेला तरी सुद्धा अशा प्रकारे जर एखाद्या खेळाडू सोबत कॉन्स्पिरसी झाल्याचा संशय असेल तर त्या बाबतीत तुम्ही कायदेशीर मदत घेणार आहात का? हा, ते तर मॅडम घ्यावाच लागेल कायदेशीर मदत. दीनानाथजी, आपलं मगाचं तुमचं उत्तर अर्धवट राहिलेलं होतं. अशा प्रकारे पॉलिटिक्स कुस्तीसारख्या खेळामध्ये आहे, लॉबी पॉलिटिक्स एस्पेशली, ज्याचे बळी हे एवढे चांगले खेळाडू पडत असतात. हे लॉबी पॉलिटिक्स थांबवण्यासाठी काय करता येईल? इसके लिए जो संगठना है हमारी, जो जिस पर हमारी निगाह है, जिसे हमारे माई बाप है, हमारी संगठना जो है या कुश्तियों की जो बड़ी बड़ी संघटना है, इस पर कोई उपाय उनको खोजना बहुत जरुरी आहे. काहीतरी ह्याचा मार्ग काढला पाहिजे. आज हे नर्सिंग झाला, उद्या आणि कोणतरी, परवा आणि कोणतरी, हा कुठेतरी थांबला पाहिजे. आणि असा त्रास महाराष्ट्राच्या पैलवानला, महाराष्ट्राच्या नाही कुठल्याही पैलवानला असा त्रास होता कामा नये. इथून पुढे कोणतरी ही जबाबदारी संघटनेने घेतली पाहिजे आणि हा अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे. मॅडम, हो, कुठेतरी अन्याय थांबला पाहिजे, बस. डॉक्टर बाबुळकर, तुम्ही यामध्ये नाडाचे सदस्य राहिलेले आहात, या संदर्भात तुम्ही काम केलेलं आहे अत्यंत जवळून. यामध्ये नरसिंग यादवला न्याय मिळाला, नरसिंग यादवला न्याय नाही मिळाला, म्हणजे त्याची ऑलिम्पिक वारी घडली काय किंवा हुकली काय? नरसिंगने यापुढे काळजी घेण्यासाठी म्हणून काय करावं? या प्रकरणाची संपूर्ण सीबीआय चौकशी झाली पाहिजे, जसं नरसिंगने मागणी केलेली आहे. मला परत सांगता, तुमचा आवाज फाटत होता. नरसिंग यादवने अशा प्रकारच्या घटना त्याच्यासोबत पुन्हा एकदा घडू नये म्हणून काय केलं पाहिजे आणि या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी जी नरसिंगने केलेली आहे, तशा प्रकारची चौकशी याची व्हावी का? याची पाळंमुळं खूप खोलपर्यंत गुंतलेली आहेत असं वाटतं का तुम्हाला? अगदी रास्त मागणी आहे, पण हे काम नाडाचं नाही. नाडा हे न्यूट्रल बॉडी आहे. नाडाकडे जे सॅम्पल्स येतात ते तपासतात आणि त्याचा निष्पक्ष रिपोर्ट ते देतात. हे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडे हा प्रश्न राहतो आणि त्यांचं वर्किंग पॅटर्न, त्यांच्या याच्यात जे राजकारण आणि स्पोर्ट्स याचं जे मिश्रण होत आहे ते व्हायला नको. त्यामुळे याच्यातून पूर्ण राजकारण बाहेर काढायला पाहिजे. आपले जे नवीन होतकरू खेळाडू आहेत ते स्फूर्तीची किरण आहेत आणि त्याच्यातून सकारात्मक संस्कारच व्हायला पाहिजे. सो गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी तसं पॅनल बसवून अशा गोष्टी पुढे परत यायला नको आणि तरुण इनोसंट लोकांना त्याचा बळी पडायला नको, याच्यासाठी निश्चितच काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. स्पोर्ट्स मिनिस्ट्रीच्या अंडर हे सगळं येतं, तर ते निश्चित करतीलच त्याच्यावर.
दिनेश गुंड, या संदर्भात आपण केंद्र सरकारकडे सुद्धा दाद मागणार आहात? अगदी मागणार आहात का म्हणण्यापेक्षा मागितलीच पाहिजे, कारण 4-4, 5-5 वर्ष ऑलिम्पिकसाठी प्री प्लॅनिंग मध्ये खेळाडू तयारी करत असतात. गतवर्षी नर्सिंगनं लंडन ऑलिम्पिकला सहभाग घेतलेला होता, तेव्हापासून तो आता पदक मिळवण्याच्या इरादेनेच मेहनत करत होता. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेला एखादा खेळाडू आपल्या प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं त्या क्रीडा क्षेत्रामध्ये पाऊल ठेवल्यानंतर की मी या क्षेत्रातलं सगळ्यात जे सर्वोत्तम यश असेल ते मिळवेल. आणि ऑलिम्पिकला पदक मिळवणं हे निश्चितपणे प्रत्येक खेळाडूचं ध्येय असतं. आणि त्या दृष्टीनं तयारी करत असणाऱ्या खेळाडूला जर अशा प्रसंगाला सामोरं जावं लागतंय तर निश्चितपणे जे भावी पिढी आहे, जी नवोदित पिढी आहे, जी या खेळाकडे आता कुस्तीला खूप चांगले दिवस आल्यामुळं आकर्षित झालेले आहे, त्यांच्या बालमनावर निश्चितपणे याचे विपरीत परिणाम होतील. म्हणून या गोष्टीकडे गांभीर्यानं दखल घेणारच आणि घेतलीच पाहिजे. आणि त्यासाठी आमची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद कुठेही कमी पडणार नाही. नक्कीच. पुढच्याच ठेस मागचा शहाणा असं म्हणतात. आज नरसिंग यादवच्या निमित्तानं ही घटना पुढे आलेली आहे की कुस्तीमधलं लॉबी पॉलिटिक्स हे काय लेवलचे खेळ खेळू शकतात. अर्थात अजूनही हा आरोप आहे, अजूनही हा संशयच आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होईल आणि त्यानंतर सत्य काय आहे ते समोर येईल. मात्र महाराष्ट्राच्याच काय संपूर्ण देशभरातल्या खेळाडूंना या घटनेमधून नक्कीच काहीतरी शिकण्याचं आणि अशा प्रकारच्या घटनांपासून सावध राहण्यासाठी आणखीन काटेकोर त्यांना प्रयत्न करण्याची गरज आहे, एवढं नक्की. नाहीतर अगदी होतकरू खेळाडू जसं नर्सिंगच्या बाबतीत झालेलं आहे, ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धांच्या तोंडावरती जर त्यांचा बळी जात असेल तर देशाच्या दृष्टीने ही नक्कीच एक मोठी हानी आहे. या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये आज इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.